काय केलं, एक फोल्डर केला. मग यानंतर फोल्डरला काय करणार, सीएमडी झाल्यानंतर आपलं काय इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशन मध्ये काय काय लागतं आपल्याला, काय लागतं, एक्सप्रेस लागतं, त्यानंतर EGS लागतं, अजून बॉडी डॅश पार्सर आणि MySQL अजून util. ठीक आहे. आता हे पॅकेज वर वाढत चालणार. आतापर्यंत आपण util पर्यंत पाहिलंय, पुढे जाऊन आणि भविष्यात वाढते. ठीक आहे. याला करू क्लिअर, याला कोडपेज डॉट केल्याने काय झालं की आपलं VS कोड ओपन झालं. मग फर्स्ट आपली स्टेप काय राहते की एक सर्व्हर बनवायची. ठीक आहे. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपण काय करतो, एक फाईल बनवतो, फाईलला नाव देतो index.js, आणि त्यामध्ये आपण जे इन्स्टॉलेशन केले ते इन्स्टॉलेशन आपण काय करतो, रिक्वायर्ड करून घेतो. मग पहिलं काय, कॉन्स्ट घेतलं, पहिलं एक्सप्रेसला रिक्वायर करू, त्याला केलं रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस. नेक्स्ट काय, बॉडी पार्सर, कॉन्स्ट घेतलं, त्याला केलं बॉडी पार्सर, त्याला केलं रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी डॅश पार्सर. ठीक आहे. तिसरं काय, MySQL ला पण आपण रिक्वायर करून घेऊ, याला केलं रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये MySQL. ठीक आहे. अजून काय राहिलं, एक आपलं सर्व्हरचं व्हेरिएबल. मग सर्व्हरला ऍप नावाचं घेतलं, त्याला पास केलंय एक्सप्रेस, काय झालं, करू. ठीक आहे. आणि आपलं एक काल नवीन एक घेतलेलं आपण कोणतं, util, त्याला पण आपण काय करू, रिक्वायर करून घेऊ, त्याला केलं रिक्वायर कोणतं, util. यानंतर काय की आपण जी बॉडी पार्सल आपण जे इन्स्टॉल केलंय, इम्पोर्ट केलंय, त्याला काय करायचं, यूज करायचंय. मग यूज करण्यासाठी आपण काय करतो, सिंपली त्याची मिडलवेअर राईट करतो. मग त्याची मिडलवेअर काय, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी पार्सर डॅश URL राऊंड ब्रॅकेट मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू देतो. ठीक आहे. ही झाली कशाची, बॉडी पार्सरची झाली. यानंतर आपण नवीन काल कोणती शिकलो, utilची. मग utilची मिडलवेअर काय, एक व्हेरिएबल घ्यायचा, नंतर काय ऑफलाईन मध्ये काय utilची मिडलवेअर काय काल घेतली ना आपण, util प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिल्यांदा आपण डेटाबेसचे कनेक्शन आणू. ठीक आहे. मग ह्यात काय असतं, कॉन डॉट क्युरी. ठीक आहे. मग डॉट देऊन बाइंड मध्ये काय, कॉल. ठीक आहे. झालं आपलं, कशात झाली, utilची मिडलवेअर राईट केली. मग यानंतर आपण एक पोर्ट नंबर देऊ, ऍप डॉट लिसन, त्याला एक पोर्ट नंबर दिला आपण. ठीक आहे. पोर्ट नंबर दिल्यानंतर आपण काय करणार, डेटाबेसची कनेक्शन आणणार. मग डेटाबेसची कनेक्शन आणण्यासाठी एक व्हेरिएबल घेतला कोणता, कॉन, त्याला काय पास केलं, MySQL डॉट क्रिएट कनेक्शन. मग राऊंड ब्रॅकेट मध्ये कर्ली ब्रॅकेट, पहिलं काय राहतो आपला, होस्ट राहतो. होस्ट काय आपला, लोकल होस्ट. दुसरं काय, युजर काय आपला, रूट. आणि तिसरं पासवर्ड तुमचं जे आहे तो टाका, किंवा एम्प्टी असेल तर एम्प्टी ठेवा. ठीक आहे. मग डेटाबेस कोणता आहे आपला, A2Z डेमो. ठीक आहे. याने काय झालं, डेटाबेसशी आपलं कनेक्शन पॉसिबल झालं. ठीक आहे. आपलं मग मिडलवेअर बी राईट झाल्या. यानंतर नेक्स्ट स्टेप आपण काय करतो की एक URL बनवतो, कोणती, स्लॅशची URL. मग स्लॅशची URL बनवण्यासाठी आपण काय करणार, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश कोमा देऊन फंक्शन मध्ये रिक्वेस्ट, दुसरं रिस्पॉन्स, आणि रिस्पॉन्सला आपण सेंड केलं डेटा. ठीक आहे. याला आपण रन करू, सेंड केलं आपण. ठीक आहे. प्रोग्रामला केलं नोडिमॉन,
ठीक आहे, इथं कनेक्ट झालंय, इथं कॉन असतं. ठीक आहे, आउटपुट पेजला गेलो, गेला एरर. ठीक आहे, त्याला क्लिअर करू आणि नो डिमॉन. प्रोग्राम झाला एक्झिक्यूट. मग आपण कुठे जाणार, ब्राउझरला करणार लोकल होस्ट 1000. आलंय डेटा. ठीक आहे ना. मग आपल्याला काय करायचे की आजपर्यंत आपण काय करायचो, एक फॉर्मला वेगळी फाईल बनवायचो, परत टेबल प्रिंट करण्यासाठी वेगळी फाईल बनवायचो, एक होम पेज बटनासाठी वेगळी फाईल बनवायचो. फक्त आज आपण जे करणार आहे सगळं एका पेज मध्येच करणार आहे, सिंगल पेज मध्ये. म्हणजे वर फॉर्म भरला की खाली डेटा काय होईल, प्रिंट होईल. ठीक आहे ना. आज ते करू आपण. मग आता आपण काय करणार, पहिली एक फाईल बनवणार, कोणती, की होम पेजची. मग होम पेजची फाईल बनवण्यासाठी काय करणार, रेंडर केलं आणि होम डॉट EJS केलं. आणि होम डॉट EJS कुठे राहील, आपली व्ह्यूज फोल्डर मध्ये. मग एक व्ह्यूज फोल्डर बनवणार आणि व्ह्यूज फोल्डर मध्ये होम डॉट EJS. सपोज इथं एक टायटल देऊ आपण, वेलकम नाव दिलं. आउटपुट पेजला बघू, आपण चेक करू, आलंय. ठीक आहे ना. आपल्याला काय करायचे की फॉर्म ह्याच पेजवर बनवायचे आणि टेबल पण ह्याच पेजवर आपल्याला प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. मग यासाठी आपण काय करणार, एक फॉर्म बनवून घेऊ पहिल्यांदा. हा पेजवर कोणता फॉर्म घेतला, फॉर्मला ऍक्शन दिलं, सेव्ह. कोणतं घ्यायचं, ठीक आहे, कोणता झाला राहिला टेबल आपला, ऍड मोबाईल घ्यायचा. मोबाईलचा नाही झाला. ठीक आहे, ऍड मोबाईल घेतला, ऍक्शन दिलं, त्याला ऍड मोबाईल. मेथड कोणती, पोस्ट. मेथड कोणती घेतली, पोस्ट घेतली. मग पहिली फील्ड घेऊ, एंटर. मोबाईल नेम घेऊ, ते इनपुट घेऊ, एक इनपुटला टाईप टेक्स्ट आणि ह्याला मोबाईल नेम देऊ. ह्याला BR देणार थोडीशी. दुसरी काय घ्यायची, मोबाईल काय घ्यायची, कंपनी. ठीक आहे ना. कंपनी घेतली, याला टाईप देऊ आपण टेक्स्टच चालेल. आणि मोबाईल रॅम घेऊ. मोबाईल रॅम घेतली, याला नेम बी आपण काय देणार, मोबाईल रॅम देऊ. आणि एक बटन घेऊ. ठीक आहे, रॅम आपण नवीन थोडंसं काहीतरी बघू. ठीक आहे, आपण इनपुट दररोजच पाहतो. आज आपण रेडिओ बटन पाहू. रेडिओ बटन माहिती ना, माहिती ना रेडिओ. ठीक आहे, मग आपण रेडिओ घेऊ, रॅमलाच घेऊ. ठीक आहे. मग इनपुट घेणार आपण. इनपुटला टाईप कोणता, रेडिओनी काय होतं, आणि त्याला एक नेम देऊ आपण की रॅम म्हणून. ठीक आहे. हा कशासाठी राहील, की किती घ्यायचं, 256 असतं ना, 128 GB. कॉपी केला याला. आणि दुसरा कोणता, 256. ठीक आहे. आणि एक बटन घेऊ आपण. बटनला नाव देणार ऍड मोबाईल. आणि याला आउटपुट पेज. फॉर्म बघू आपण, चेक करू आउटपुट पेजला, आले. बटनला BR देऊ. ठीक आहे ना. एक फॉर्म झाला ना आपला क्रिएट. दररोज असं सिंपल करतो. फक्त आपण आज काय केले, रेडिओ बटन घेतले तर. ठीक आहे ना. मग आता आपण ह्यात डेटा भरला. मोबाईल नेम घेतलं. मोबाईल नेम कोणता घ्यायचा, विवो घेतला. त्याला कंपनी कोणती द्यायची, कंपनी सेम देऊ. ठीक आहे. आणि त्याची रॅम घेतली किती, 128. ऍड मोबाईल गेला, डेटा कुठे गेला, ऍड मोबाईलला. कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथडने गेला. मग आपण काय करणार, की एक URL बनवणार, कोणती, ऍप पोस्टची. ऍड मोबाईल केलं, मध्ये फंक्शन मध्ये रिक्वेस्ट राहील, दुसरा काय राहील, रिस्पॉन्स. आणि जो रिस्पॉन्स मध्ये आपल्याला जे डेटा भेटेल तो आपण करून सेंड करू. डेटा कशात आला,
रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आला. आउटपुट पेजला गेलो आपण, ह्याला केलं, आलाय डेटा इथं येणं आलंय रॅम मध्ये. का बरं कमन आलं येणं, त्याला व्हॅल्यू द्यावी लागते का? मोबाईल नंबर भरला, त्याची कंपनी भरली आणि रॅम घेतली, आली रॅम. ठीक आहे ना. आता हा डेटा काय करायचा आपल्याला, डेटाबेस मध्ये सेव्ह करायचे. मग सेव्ह करण्यासाठी आपण काय करणार, एक टेबल बनवून घेणार पहिल्यांदा. मग टेबल बनवण्यासाठी क्वेरी काय, क्रिएट टेबल, टेबल नेम मोबाईल घेतला राऊंड ब्रॅकेट मध्ये, पहिली राईट आयडी, आयडी काय इंट प्रायमरी की आणि ऑटो इन्क्रीमेंट. नेक्स्ट काय मोबाईल नेम, त्याला टाईप कोणता व्हेअरकॅर, व्हेअरकॅर देऊ 100. नेक्स्ट काय मोबाईल कंपनी, त्याला पण टाईप देणार व्हेअरकॅर. ठीक आहे. यानंतर काय मोबाईल रॅम, रॅम घेतली, त्याला व्हेअरकॅर देऊ आपण 100. झालं आपला क्रिएट टेबल. यानंतर आपण काय करू, पहिल्यांदा क्रिएट टेबल करून घेऊ, त्याला कॉपी केला, त्यानंतर वर्क बेंच ओपन करू. जे आपण क्रिएट टेबलची क्वेरी केली त्याला काय करू आपण, सिंपल सी रन करून घेऊ. त्याने काय होईल, टेबल क्रिएट होईल. डेटाबेस यूज झाला आपला क्रिएट टेबल. ठीक आहे. मग जो आपला क्रिएट टेबल झाल्यानंतर आपल्याला डेटा काय करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी काय करणार आपण, क्वेरी राईट करणार. पहिलं काय करतो, ते डी व्हेरिएबल घेतो, जो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय तो आपण काय करतो, स्टोअर करून घेतो. ठीक आहे. मग या व्हेरिएबल घेतो कोणता, SQL इक्वल टू टिल्ट. मग इन्सर्टची क्वेरी राईट करतो, इन्सर्टची क्वेरी काय, इन्सर्ट इनटू टेबल नेम, टेबल नेम काय आपला मोबाईल. मग राऊंड ब्रॅकेट मध्ये आपल्याला जे व्हॅल्यू स्टोअर करायचे ते व्हॅल्यू देतो. मग पहिलं काय मोबाईल नेम आहे, दुसरं मोबाईल कंपनी दिली ना, कंपनी, आणि तिसरं काय मोबाईल रॅम दिलंय का नुसतं रॅम दिले आपण टेबल मध्ये रॅम, मोबाईल रॅम दिलंय आणि फॉर्म मध्ये आपण रॅम दिलंय. ठीक आहे. त्यामुळे इथं आपण त्यानंतर कोणता कीवर्ड व्हॅल्यूज, आणि जे आपण डेटा आणलाय तो फॉर्म मधून, तो डेटा इथं आपण काय करणार, सिंपली पास करून देणार. ठीक आहे. डेटा काय केला, डॉलर घेतला, जो डेटा आलाय, पहिलं काय आलंय मोबाईल नेम आलंय, दुसरं काय आलंय मोबाईल कंपनी आलंय, तिसरं काय आलंय रॅम आलंय फक्त. ठीक आहे. झाली आपली क्वेरी राईट करून डी डॉट. ठीक आहे ना. क्वेरीला आता आपल्याला काय करणार, रन करणार. ठीक आहे. रन करण्यासाठी काय घेणार, एक व्हेरिएबल घेणार, कोणता डेटा नावाचा, तुम्ही कोणता बी घ्या. ठीक आहे. त्यानंतर काय करणार, त्यानंतर काय घेतो आपण, काल घेतलंय ना काहीतरी अवेट, आणि अवेट घेतल्यानंतर आपल्याला काय यूज करायला लागतं, कशात यूज घ्यायला लागतं, असिंग. असिंग कुठं राईट करणार, फंक्शनच्या आधी. मग इथं काय करू, असिंग घेऊ. ठीक आहे. मग अवेटला सांगणार की एक प्रॉमिस आहे. मग प्रॉमिस कोणतं आहे आपलं, SQL क्वेरी. ती काय केली, सिंपली पास केली. आउटपुट पेजला गेलो आपण, याला केलं रिफ्रेश,
झाला डेटाबेस चेक करू. कोणता टेबल आहे आपला आजचा? मोबाईल. आलाय डेटा एक. ठीक आहे. मग जेव्हा डेटा येईल आपल्याला तेव्हा काय करायचंय? रिडायरेक्ट करायचंय. रिडायरेक्ट कोणत्या पेजला करायचंय? की जिथून आपण फॉर्म भरलाय तिथेच आपल्याला काय करायचंय? रिडायरेक्ट करायचंय. मग ती URL कोणती? add_mobile. आउटपुट पेजला गेलो, याला रिफ्रेश केलं. कोणती URL? ठीक आहे. आपल्या होम पेजलाच आपल्याला काय करायचं? रिडायरेक्ट करायचे. मग होम पेजला जाण्यासाठी आपण सिंपली स्लॅशेस करतो. ठीक आहे. याला केलं रिफ्रेश. ठीक आहे. डेटा एकदा प्रिंट करू. रिस्पॉन्ड डॉट सेंड केलं आणि डेटा प्रिंट केला. आउटपुट पेजला गेलो. ठीक आहे. URL चेंज नाही झाली त्यामुळे तसं होतं. आणि याला करू आपण रिडायरेक्ट. ठीक आहे. फॉर्म मध्ये डेटा भरला, एक विवो कंपनीचं नाव भरलं आणि त्याची रॅम भरली आणि ऍड फॉर्म केलं. ठीक आहे. डेटा गेला. आता यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायची की इथं आपण वरून डेटा भरला की खाली काय झाला पाहिजे? टेबल प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे. मग त्यासाठी आपण काय करणार? आता कोणत्या पेजला आपण फॉरवर्ड करणार डेटा? कोणत्या पेजला डेटा आपण फॉरवर्ड करणार? होम पेजलाच आपल्याला डेटा फॉरवर्ड करायचा ना. मग आपली SQL ची कुठे राईट करणार आपण? होम पेज मध्येच आपण राईट करणार स्लॅश मध्ये. मग काय घेतलं? एक व्हेरिएबल घेतला SQL = टिल्ट घेतला. ठीक आहे. आणि जो आपल्याला डेटा आणायचा आहे तो सिलेक्ट केला. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. टेबल नेम काय आपला? मोबाईल. ठीक आहे. आणि या क्वेरीला काय करायचं? आपल्याला रन करायचं. मग रन करण्यासाठी आपण काय करतो? एक वेअर घेतला डेटा नावाचा, त्याला अवेट सांगितलं आणि EXE ला आपण काय केलं? प्रॉमिस पास केलं. प्रॉमिस कोणती आपली? SQL. मग जेव्हा बी आपण अवेट यूज करतो तेव्हा काय करायचं? कंपल्सरी असिंक यूज करायचं. ठीक आहे. डेटा भेटला आपल्याला. जो डेटा भेटेल चेक करायचा. एकदा चेक करू आपण डेटा. कन्सोल मध्ये चेक करू. console.log केलं आणि काय प्रिंट केलं? डेटा. मग जेव्हा बी आपण होम पेजला येतो तेव्हा कन्सोल मध्ये काय आला? भेटला डेटा. मग हा जो डेटा भेटतोय आपल्याला तो डेटा काय करायचा? होम पेजलाच आपल्याला फॉरवर्ड करायचा. मग फॉरवर्ड करण्यासाठी आपण काय करतो? एक व्हेरिएबल घेतो. कोणता? OBJ. आणि OBJ ला काय करतो आपण? सिंपली एक ऑब्जेक्ट पास करतो. याला आपण लिस्ट नाव देऊ आणि जो डेटा भेटलाय तो यात पास करू. आणि फॉरवर्ड करण्यासाठी आपण काय करतो? कॉमा देऊन OBJ पास केला. कन्सोलची गरज नाही आपल्याला. आउटपुट पेजला गेलो, याला केलं रिफ्रेश. होतोय डेटा शो, कारण आपण डेटा फॉरवर्ड केला फक्त शो नाही केला. मग होम पेज मध्ये जाणार क्युरी साईट आणि होम पेज मध्ये काय करणार? एक टेबल घेणार. टेबलला बॉर्डर देऊ 1 आणि त्याला विड्थ देऊ 100% आणि टेबल मध्ये एक TR मध्ये TH. पहिलं राहील सिरियल नंबर. सेम जसं आपण टेबल मध्ये प्रिंट करत होतो डेटा तेच प्रिंट करणार आपण. मोबाईल नेम, कंपनी घेतलं आणि तिसरं काय? मोबाईल रॅम. आणि ह्यानंतर आपण काय घेतो? एक ऍक्शन घेतो. ठीक आहे. मग जो डेटा आलाय कोणत्या व्हेरिएबल मध्ये आपण डेटा पाठवलाय? लिस्ट मध्ये. एक आपण मॅप फंक्शन घेऊ. डॉट मॅप. त्यामध्ये एक फंक्शन मध्ये पहिलं जाईल आयटम. पहिलं इंडेक्स नंबरसाठी I घेतला आणि जो EJS चा सिंटॅक्स आहे त्याला केलं क्लोज. सेम आपण जे डेटा प्रिंट करत होतो तसंच सेम करायचं. फक्त आपण काय केलंय? मग एक TR घेतला. TR मध्ये TD घेतला आणि I+1 केला. आउटपुट पेजला गेलो आपण, त्याला केलं रिफ्रेश. होतोय डेटा प्रिंट. ठीक आहे ना. बाकीच्या व्हॅल्यू प्रिंट करून आयटम घेतलं. डॉट त्यातलं काय प्रिंट करायचंय? मोबाईल नेम प्रिंट करायचंय. नेक्स्ट कंपनी. ह्यानंतर रॅम करायचं.
आउटपुट पेजला गेलो, याला केलं रिफ्रेश, झालाय डेटा सगळा प्रिंट. आता सपोज मी एक नवीन डेटा भरला, काय ABC कंपनी, त्याची भरली XYZ कंपनी आणि रॅम घेतली 256. आला डेटा, होतोय ना. सिंगल पेजवर आपण डेटा केला, ठीक आहे ना. आता सपोज आपण दुसरा फॉर्म बनवला आणि त्या फॉर्मचा बी डेटा काय करायचा, ह्याच पेजवर आणायचा आहे. मग त्यासाठी आपण कसं राईट करणार, एवढं समजलंय का कसं केलं आपण. आपण जो दररोज जे करत होतो तेच केलंय, फक्त एकाच पेजवर आपण काय केलंय, इथं काय केलंय, ह्या पेजला आपण रिडायरेक्ट केलंय आणि इथं काय केलंय, रेंडर केलंय. रेंडरवर आपण काय केलंय, एक ऑब्जेक्ट पास केलाय आणि ऑब्जेक्ट मध्ये डेटा पास केलाय. सपोज तुम्हाला आता उद्या कोणता दुसरा टेबल आहे, सपोज माझा कोणता टेबल, युजरचा टेबल आहे, ठीक आहे. मग युजरचा टेबल मला काय करायचंय की सेम इथं प्रिंट करायचं, कुठे की ह्याला आपण विड्थ देऊ 50%, ठीक आहे. विड्थ दिली याला 50%. मला करायचं आहे काय की ह्या 50% मध्ये कोणता मोबाईलचा टेबल प्रिंट करायचा आहे आणि इकडच्या 50% मध्ये युजरचा डेटा प्रिंट करायचा आहे. म्हणजे एका फाईलमध्ये आपण जी आपण फाईल बनवली, एकाच फाईलमध्ये आपण काय केले, 2 डेटा पास करायचे. मग ते आपण कसं करणार की इंडेक्स फाईलमध्ये जाणार, कोणत्या पेजला डेटा पाठवायचा आपल्याला, होम पेजला, ठीक आहे ना. मग होम पेजला डेटा पाठवायचे तर काय करणार, पहिली आपण क्वेरी राईट करणार, कोणती, वेअरची, वेअर SQL ह्याला 1 नाव देणार इक्वल टू टिल्ट, ठीक आहे ना. आणि कोणता डेटा आणायचा आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर करू, युजरचा टेबल असेल ना आपल्याकडे पहिला, तो डेटा आणू, ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम काय केलं, युजर केलं. मग आता ही जी आपण क्वेरी केली, ही आपल्याला काय करायची, रन करायची. मग ह्यात आपण नाही ना पास करू शकत, ठीक आहे ना. मग ह्यासाठी काय करणार, एक व्हेरिएबल घेणार आणि ह्याला नाव देणार आपण युजर, आपण काही बी नाव देऊ शकतो, ठीक आहे ना. मग ह्याला सांगणार अवेट आणि अवेटच्या पुढं EXE गेलं आणि जी आपण सेकंड क्वेरी बनवली ती सिंपल सी पास केली. मग आता काय होईल, पहिली SQL क्वेरी ती कुठं होणार, ही रन करणार, कोणती, आपण जो पहिला अवेट सिंक्रोनाइज लिहिलंय ती काय करणार, ह्या डेटा व्हेरिएबल मध्ये काय येणार, डेटा येणार कशाचा, की मोबाईलचा, आणि युजरचा कशात येणार, युजर व्हेरिएबल मध्ये. याला चेक करू आपण, कन्सोल करून पाहू. कन्सोल डॉट लॉग केलं, पहिलं करू आपण युजर, ठीक आहे. आणि दुसरा करू आपण डेटा प्रिंट. आउटपुट पेजला गेलो, याला केलं रिफ्रेश आणि कन्सोल मध्ये चेक करू, आलाय. हा युजरचा डेटा आला आहे ना, आलाय ना युजरचा डेटा, आणि हा मोबाईलचा डेटा आलाय. म्हणजे हे दोन्ही टेबल काही वेगवेगळे आहेत ना. हा युजरचा टेबल झाला आणि हा खालचा डेटा आलाय तो कशाचा आहे, मोबाईल टेबलचा डेटा आहे. त्याला कमेंट आउट करतो, ठीक आहे. आता डेटा कशाचा भेटतोय फक्त आपल्याला, क्लिअर. आउटपुट पेजला गेलो, याला केला आपण रिफ्रेश, कोणता डेटा भेटला आपल्याला, हा युजरचा डेटा भेटलाय. कशामुळे भेटला, की आपण इथे क्वेरी राईट केली, कोणती, युजरची. मग आता आपल्याला ओबीजी काय झाले, आता युजरचा बी डेटा पास करायची आणि कशाचा, जो मोबाईलचा बी डेटा पास करायची. मग सिंपली तो डेटा कसा पास करणार, सिंपल आपण काय करतो, फाईलला काय करतो, एक ओबीजे पास करतो, ठीक आहे ना. मग ओबीजे मध्ये काय करणार, एक कोमा देणार, त्याला एक वर्ड देऊ कोणता, युजर, आणि कोलन देऊन जो डेटा आलाय तो पास करणार. आणि ओबीजी तर आपण पास केलाय, मग तिकडे डेटा कोणत्या व्हेरिएबल मध्ये गेला, युजर. होम मध्ये जाणार सिंपली, आणि त्यासाठी आपण एक नवीन टेबल घेऊ. हा तसा मी कॉपी केला याला आणि पेस्ट केला, फक्त युजरची. फक्त मॅप लिस्टच्या जागेवर मी काय करणार, युजर. मग युजर मध्ये काय, त्याचं पहिले युजर नेम असेल, युजर नेम, नेक्स्ट काय आले त्याचं, युजर मोबाईल, ईमेल आणि पासवर्ड आले. सिंपली ते बी आपण राईट करू, ईमेल आले, मोबाईल आलाय, युजर, ईमेल, आणि यानंतर त्याचा पासवर्ड आलाय. आउटपुट पेजला गेलो आपण, याला केलं रिफ्रेश, आलाय डेटा युजरचा, एकाच टेबल मध्ये झाला दिसतोय.
ठीक आहे, BR दो आला ना डेटा. हा मोबाईलचा डेटा आला आणि हा कोणता आला, युजरचा डेटा आला. आला ना, दोन टेबल वेगवेगळे येतात. समजलंय का नाही कसं केलं आपण, की दोन वेगवेगळे टेबल आहेत. आता हा कोणता टेबल आहे, वरचा जो आपण प्रिंट केलाय तो कोणता टेबल आहे, मोबाईलचा टेबल प्रिंट केलाय. आणि जो खालचा टेबल आहे तो कोणता आहे, युजरचा टेबल आहे. आणि वरती आपण फॉर्म हा वेगळा केलाय. एकाच पेज मध्ये तीन आपण काय केलेत, कसे केलेत की, समजलंय का नाही, थांबा एकदा एक्सप्लेन करू का. ठीक आहे, आपण दररोज काय करतो, जे आपण काय केलंय, युटिलची मिडलवेअर राईट केली, त्यानंतर बॉडी पार्सलची मिडलवेअर राईट केली. आणि आपण सिंपली काय करतो, पहिल्यांदा आलो की एक URL बनवतो. कोणती URL, स्लॅशची URL बनवतो. मग स्लॅशची पहिल्यांदा काय केली, आपण एक URL बनवून घेतली. ठीक आहे ना. आणि स्लॅशच्या URL ला आपण कोणतं पेज हे केले, रेंडर केले, होम पेज रेंडर केले. मग होम पेज मध्ये आपण काय केले, फॉर्म बनवला पहिल्यांदा. म्हणजे फॉर्मचा डेटा कुठे जाईल, फॉर्मला एक ऍक्शन दिली कोणती, ऍड मोबाईलची. मग ऍड मोबाईलची आपण काय केली, इंडेक्स फाईल मध्ये URL बनवली कोणती, app.post, आणि त्याची एक URL क्रिएट केली. मग app.post मध्ये काय येतो की, ऍड मोबाईल मध्ये डेटा येतो, कोणत्या मेथडने, पोस्ट मेथडने डेटा येतो. मग जो डेटा आलाय तो आपण डी व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. आणि त्यानंतर आपण एक काय केली, SQL ची क्वेरी राईट केली की इन्सर्ट डेटा कर. ठीक आहे. मग वेटला सांगितलं डेटा इन्सर्ट कर, डेटा जसा इन्सर्ट होईल त्यानंतर काय कर, रिडायरेक्ट कर. कोणत्या पेजला रिडायरेक्ट कर, की स्लॅशलाच रिडायरेक्ट कर. मग आपण स्लॅश मध्ये काय केले की आपल्याला दोन युजरचा डेटा प्रिंट करायचा होता. कोणता, एक पहिलं मोबाईलचा डेटा प्रिंट करायचा होता आणि दुसरं युजरचा डेटा प्रिंट करायचा होता. मग त्यासाठी आपण काय करतो की क्युरी राईट करतो आणि क्युरी नंतर अवेटला पास करून देतो तो. ठीक आहे ना. मग आपण काय केलंय की दोन क्युऱ्या राईट केलं आणि दोन क्युऱ्याला अवेट दोनदा राईट केले. ठीक आहे ना. पहिला डेटा येणार युजरचा युजर व्हेरिएबल मध्ये, आणि दुसरा जो मोबाईलचा डेटा तो डेटा व्हेरिएबल मध्ये. आणि जो आपल्याला दोन्ही डेटा भेटले त्याला काय केलं, ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं. आणि सिंपली जो OBJ भेटतो आपल्याला, तो OBJ होम पेजला काय केलं, आपण फॉरवर्ड केला. समजलंय की एकाच फाईलला दोनदा आपण डेटा पाठवू शकतो. ऑनलाईन मेंबर समजलंय का, ट्राय करता एवढं, नसेल तर आपण एकदा रिपीट घेऊ. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स ठीक आहे, ट्राय करा एवढं. झाल्यानंतर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. यामध्ये तुम्ही मल्टिपल किती बी डेटा प्रिंट करू शकता. तसं काही नाही की आपण दोनच राईट केल्यात, तुम्हाला वाटलं 10 करायच्यात 10 करू शकतात.
वर्गात. त्यानंतर काय केलं की आपण एक URL बनवली, कोणती स्लॅशची URL बनवली, आणि स्लॅशच्या URL आपण काय पास केले की होम पेज काय केले रेंडर केले. मग होम पेज मध्ये पहिल्यांदा आपण काय केले, एक फॉर्म बनवला. मग जो फॉर्म मध्ये डेटा येईल त्याला फॉर्मला काय केली, एक ऍक्शन दिली. मग ऍक्शन थ्रू काय होईल की ऍड मोबाईलला डेटा पास जाईल. जेव्हा आपण ऍड मोबाईलवर क्लिक करतो तेव्हा डेटा कुठे जाईल, ऍड मोबाईलला जाईल. कोणत्या मेथडने जाईल, पोस्ट मेथडने जाईल. मग डेटा गेल्यावर आपण काय केलंय, कुठे गेला डेटा, ऍड मोबाईलला. मग आपण सिंपलसी काय केलं की इंडेक्स फाईल मध्ये आलो आणि एक काय केली URL बनवली, कोणती ऍड मोबाईलची, कोणत्या मेथडनी, पोस्ट मेथडची. त्यामुळे आपण काय केली, जेव्हा आपण पोस्ट मेथडने डेटा पाठवतो तेव्हा इथं काय करणार, ऍप डॉट पोस्टच करणार. ठीक आहे. जेव्हा डेटा आपल्याला काय करायचा, सेव्ह करायचा डेटाबेस मध्ये, तेव्हा कोणतं यूज करणार, इथं पोस्ट करणार. जेव्हा डेटा घ्यायचा तेव्हा काय यूज करणार, गेट करणार. ठीक आहे. मग काय केलं की आपण URL बनवली. मग URL मध्ये डेटा कशात येतो, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा येतो. मग त्याला आपण सिंपल एक व्हेरिएबल मध्ये कॅच केलं. त्यानंतर आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा होता, म्हणजे डेटा सेव्ह करायचा होता डेटाबेसला. मग त्यासाठी आपण काय केलं की SQL ची क्युरी राईट केली, इन्सर्ट इनटू मोबाईल. जे आपल्याला अपडेट करायचंय ते पहिले राऊंड ब्रॅकेट मध्ये केलं, आणि व्हॅल्यूच्या नंतर जे आपल्याला अपडेट व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या त्या व्हॅल्यू पास करून दिले. ठीक आहे. मग यानंतर आपण काय करतो, क्युरी रन करायची होती आपल्याला. मग क्युरी रन करण्यासाठी आपण काय केलं की अवेटचा यूज केला. मग अवेटला काय सांगितलं की आपलं एक प्रॉमिस दिलं. आपलं प्रॉमिस कोणतं की डेटा इन्सर्ट कर, हे काय आपलं प्रॉमिस आहे. मग अवेटला आपण काय केलं, प्रॉमिस पास केलं, आणि जे काही एरर किंवा डेटा भेटेल तो काय एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. ठीक आहे ना. ठीक आहे. जो एरर भेटेल तो डेटा व्हेरिएबल मध्ये येईल, आणि डेटा आला तर डेटा येईल. मग जेव्हा डेटा सेव्ह होईल तेव्हा काय करायचं, रिडायरेक्ट कर. कोणत्या पेजला की स्लॅशलाच रिडायरेक्ट कर, म्हणजे जिथून तो फॉर्म भरलाय त्याच पेजला जा. मग त्यासाठी आपण रिडायरेक्ट केलं. मग रिडायरेक्ट केल्यानंतर आपल्याला दुसरं काय करायचं होतं की टेबल प्रिंट करायचा होता. त्याच पेजवर आपल्याला काय करायचं होता, कोणत्या होम पेजवर आपल्याला काय, जिथं फॉर्म आहे त्याच फॉर्मवर आपल्याला काय करायचं होता, टेबल प्रिंट करायचा होता. मग त्यासाठी आपण काय केलं, पहिले आपण SQL ची क्वेरी राईट केली, आणि SQL ची क्वेरी काय केली, रन केली. मग नेक्स्ट स्टेप आपली काय होती की युजरचा पण डेटा आणायचा आणि त्याच पेजवर आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचा होता. मग त्यासाठी दुसरी क्वेरी राईट केली, त्याला SQL1 नाव दिलं, आणि ती क्वेरी सिंपल काय केली, रन केली. रन करून आपण कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली, एक जो पहिला डेटा मोबाईलचा येईल तो डेटा व्हेरिएबल मध्ये केला, आणि दुसरा जो युजरचा डेटा आहे तो युजर व्हेरिएबल मध्ये केला. आणि जे दोन्ही बी डेटा भेटतात आपल्याला तो काय केला, एका ऑब्जेक्ट मध्ये दोन्ही टाकले. कोणत्या ऑब्जेक्ट मध्ये टाकले, पहिला डेटा लिस्ट म्हणून टाकला आणि दुसरा युजर म्हणून टाकला. आणि जो OBJ आपल्याला भेटला तो काय केला, फॉरवर्ड केला. आणि जसंच आपण सिंपल डेटाबेस मध्ये जशी लिस्ट प्रिंट करतो तसं आपण काय केलंय, पहिला मोबाईलचा डेटा प्रिंट केला, आणि नेक्स्ट टाइम काय केलं, युजरचा डेटा प्रिंट केला. ओके, हे तर समजलंय. प्रॅक्टिस करत चला, प्रॅक्टिस शिवाय नाही समजणार. ठीक आहे. करड ऑपरेशन आपले एवढेच होते. ठीक आहे. यानंतर आपण काय पाहणार होतो, तुम्हाला एक आता मी क्वेश्चन विचारला होता. काय विचारला होता की इनपुट टाईप किती, तुम्ही पाहिले इनपुट टाईप किती सगळे सांगू शकतात सगळे. आतापर्यंत आपण किती पाहिले, टेक्स्ट पाहिला, ईमेल पाहिला, पासवर्ड पाहिला, अजून रेडिओ पाहिला, अजून काय पाहिले, नंबर पाहिला. ठीक आहे. आपण सर्च करू. ठीक आहे. HTML इनपुट टाइप लिस्ट. ठीक आहे. ChatGPT घेऊन समजून काय काय टाईप दिले आपल्याला, काय टेक्स्ट आहे, पासवर्ड आहे, ईमेल आहे, नंबर आहे, परत टेल आहे, URL आहे, सर्च आहे, डेट आहे, डेट, लोकेशन, मंथ, वीक, टाइम, चेकबॉक्स, रेडिओ, रेंज, फाईल आहे, बटन आहे, सबमिट आहे, रिसिट आहे, इमेज आहे, असे भरपूर काय आहे. ठीक आहे. तर आपण आज कोणता पाहणार की फाईलचा पाहणार. ठीक आहे. मग फाईलसाठी पाहण्यासाठी आपण काय करू, एक नवीन फोल्डर बनवू आपण. VS कोड क्लोज केलं, टर्मिनलची पण गरज नाही आपल्याला. ब्राउझर पण झालं.
कोणत्या नावाचा घ्यायचा, फाईल अपलोडचा घेऊ. ठीक आहे, फाईल अपलोड. याला केलं CMD मध्ये ओपन, CMD केलं. ठीक आहे, यानंतर नेक्स्ट स्टेप काय राहते आपली, इन्स्टॉलेशन करून घ्यायची. इन्स्टॉलेशन मध्ये काय, npm आहे. पहिलं काय करणार आपण, एक्सप्रेस लागेल आपल्याला, एक EGS लागेल. ठीक आहे, त्यानंतर MySQL आणि बॉडी डॅश पार्सर. त्यानंतर util एक लागेल, util पण करून घेऊ. याला केलं एंटर. ठीक आहे, एवढे पॅकेज आपण डेली यूज करतो. ठीक आहे, पॅकेज झाले इन्स्टॉल. याला क्लिअर करू आपण आणि कोड पेस्ट डॉट. त्यानंतर आपण काय करतो, एक सर्व्हर बनवून घेऊ, index.js index.js. एक फाईल बनवली, जे लागते आपण ते इम्पोर्ट करून घेऊ. पहिलं काय, एक्सप्रेसला करू रिक्वायर. एक्सप्रेस. दुसरं काय, बॉडी पार्सर. बॉडी पार्सरला रिक्वायर करून घेऊ. ठीक आहे, बॉडी डॅश पार्सर. त्याला एक व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू. यानंतर आपण काय करतो, कोणतंही MySQL ला रिक्वायर करू. यानंतर util पण करून घेऊ. जे लागते ते आपण काय करणार, रिक्वायर करून घेणार. आज 2-3 आहे तर उद्या भरपूर जाऊन लय मोठे आपल्या काय होणार. कॉस्ट घेतलं, डेटाबेसची कनेक्शन आणू आपण. MySQL डॉट क्रिएट कनेक्शन. पहिलं काय, होस्ट, लोकल होस्ट. दुसरं काय, यूजर. पासवर्ड घेतला, पासवर्ड एम्प्टी आणि डेटाबेस. A to Z अंडरस्कोर डेमो टाकला. ठीक आहे, यानंतर आपण काय करतो, मिडलवेअर राईट करून. मिडलवेअर साठी एक व्हेरिएबल घेतला, कोणता, कॉन्स्ट. त्याला ऍप घेतलं आणि ऍपला एक्सप्रेस पास केलं. यानंतर मिडलवेअर राईट करून घेऊ, ऍप डॉट यूज मध्ये बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड, राउंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू घेतलं. यानंतर util ची पण राईट करू आपण, कॉन्स्ट exe इक्वल टू util डॉट प्रॉमिसिफाय आणि कॉन डॉट क्वेरी डॉट बाइंड मध्ये कॉन. ठीक आहे, हे झाली util ची. यानंतर एक पोर्ट नंबर देऊ आपण, ऍप डॉट लिसन. ठीक आहे, पोर्ट नंबर दिला. पहिला आपण एक मिडलवेअर बनवू, ऍप डॉट गेटची. त्याला स्लॅश कॉमा देऊन फंक्शन मध्ये रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स. आणि रिस्पॉन्स मध्ये आपण रेंडर करू. रेंडर कोणती फाईल करणार आपण, होम डॉट EGS. होम डॉट EGS बनवून घेऊ पहिल्यांदा. कॉपी केलं आणि व्ह्यूज फोल्डर मध्ये बनवून घेऊ. व्ह्यूज फोल्डर घेतला, व्ह्यूज फोल्डर मध्ये होम डॉट EGS. ठीक आहे, यामध्ये आपण एक फॉर्म घेऊ, फॉर्मला ऍक्शन देऊ, सेव्ह देऊ. ठीक आहे, आणि मेथड पोस्ट देणार. त्यामध्ये पहिली फील्ड घेऊ, एंटर. इमेज नेम घेऊ. ठीक आहे, आणि याला एक इनपुट घेऊ, इनपुट टाइप टेक्स्ट देऊ, याला नेम देऊ, BR. आणि दुसरं एक इनपुट घेणार. दुसऱ्या इनपुटला आपण टाइप कोणता देणार, फाईल देणार. आपल्याला आज फाईल घ्यायची ना, आतापर्यंत आपण टेक्स्ट घेतो, टेक्स्ट, नंबर, पासवर्ड घेतला. ठीक आहे,
आज आपण फाईल घेणार. मग टाईप कोणता घेतला, फाईल घेतला, आणि नेम काय देणार आपण याला, इमेज देऊ. ठीक आहे, इमेज दिला, एक BR घेतला आणि BR घेतला. एक बटन घेऊ, बटनला देऊ नाव सेव्ह. प्रोग्रामला करू आपण रन, नोडिम ऑन केलं आणि आउटपुट पेजला चेक करू. लोकल होस्ट याला केलं रिफ्रेश, आलं. हे काय आलं, नेम आलं. नेम देऊ आपण ABC आणि ओपन होते ना. एक फाईल घेतली आणि सेव्ह केलं. डेटा कुठे गेला, सेव्हला. मग काय आपण काय इंडेक्स फाईल मध्ये जाणार, इंडेक्स फाईल मध्ये एक URL बनवणार app.postची. ठीक आहे, app.post मध्ये सेव्ह मध्ये एक फंक्शन मध्ये रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स. जो रिस्पॉन्स काय आलाय तो काय कर, सेंड कर. कशात आलाय रिस्पॉन्स, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय. आउटपुट पेजला गेलो, रिफ्रेश केलं, काय आलं यात, इमेज कुठे, इमेज आली का, इमेज तर शो होत नाही ना. ठीक आहे ना, इमेज कशात येते. आता इमेज शो करण्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय करावं लागेल, की त्याचे पॅकेज इन्स्टॉल करावं लागतील. काय करावं लागतील, पॅकेज. जसे की आपण काय करतो, आता बॉडी पार्सल मध्ये काय होतो, टेक्स्ट पार्सल होतो. ठीक आहे ना, टेक्स्ट नंबर म्हणा. ठीक आहे, मग तसं आपल्याला काय करायची, आता इमेज पार्सल करायची. इमेज म्हणजे फाईल, आपल्याला काय करायची, फाईल अपलोड करायची. मग आपल्याला फाईल अपलोड करण्यासाठी पॅकेज आहे. काय पॅकेजचं नाव, npm install express dash फाईल. ही काय त्याची इन्स्टॉलेशनची कमांड आहे. हे कॉपी करू आपण आणि रन कुठे करणार, CMD मध्ये. सर्व्हर केलं स्टॉप, आणि जी आपण इन्स्टॉलेशनची कमांड आहे ती काय केली, पेस्ट केली. याला करू एंटर. झालं पॅकेज इन्स्टॉल. आता पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर आपण काय करतो, पॅकेज काय करणार, इम्पोर्ट करून घेणार. इम्पोर्ट कुठे करणार आपण, युटिलच्या खाली इम्पोर्ट करू. एक कॉन्स्ट घेतला, कॉन्स्टला देऊ अपलोड. आणि आता आपण कोणतं पॅकेज इन्स्टॉल केले, एक्सप्रेस फाईल अपलोड. ठीक आहे, आता हे काय झालं, फाईल अपलोड आपण काय केलं, पॅकेज रिक्वायर्ड करून घेतलं. आता आपल्याला काय करायची, यूज करायची. मग यूज करण्यासाठी याचं काय आहे, मिडलवेअर आहे त्याच्या. मग मिडलवेअर काय त्याच्या, ही पहिली मिडलवेअर आहे याची app.use express .statics. स्टॅटिक मध्ये कोलन मध्ये देऊन आपण पब्लिक बॅकस्लॅश देतो. ठीक आहे, आणि दुसरी एक मिडलवेअर आहे ह्याची कोणती, app.use अपलोड आणि राऊंड ब्रॅकेट. ही दोन काय झाल्या, या मिडलवेअर झाल्या. ठीक आहे ना. जसे की आपण काय करतो, बॉडी पार्सल साठी कोणती मिडलवेअर आहे, की बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड एक्सटेंडेड ट्रू आहे. ठीक आहे ना, हे काय झाले, याच्या मिडलवेअर झाल्या बॉडी पार्सलच्या. मग सेम तसे आहे की आपण फाईल अपलोड जे इम्पोर्ट केलंय त्याची मिडलवेअर कोणत्या, तर एक app.use express.statics आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये पब्लिक. ठीक आहे, आणि नंतर काय app.use अपलोड. मग जो डेटा येतो आपल्याला, जी फाईल भेटते, ती फाईल कशात भेटते माहिती आहे, की आतापर्यंत आपण डेटा कशात येतो, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा येतो, आणि इमेज कशात येते, रिक्वेस्ट डॉट फाईल मध्ये इमेज येते. आपण काय करू, इथं इमेज डॉट फाईल्स केलं आणि ह्याला काय केलं, रिफ्रेश करू. रिक्वेस्ट डॉट फाईल, बॅक जाऊ आपण, ह्याला केलं रिफ्रेश, एक नवीन फाईल फोटो, सपोज ह्याला नाव दे ABC. npm इन्स्टॉल. ठीक आहे, जे पॅकेज नाही ते पॅकेज इन्स्टॉल होतील.
ठीक आहे, इथं बॅकस्लॅश टाक, cls npm install express कोणती इक्वल टू झालं का, कधी पॅकेज इन्स्टॉल होत नाही. ठीक आहे, पॅकेज झाले इन्स्टॉल, रन करू. रन केलं, चेक करणार पॅकेज आलेत का सगळे, util MySQL. ठीक आहे, आले सगळे. आउटपुट पेजला गेलो आपण, ह्याला केलं रिफ्रेश. files. ओके, URL लिहिल्यात, मिडलवेअर लिहिली त्याची. रिफ्रेश. मिडलवेअर चेक करू आपण, राईट आहेत का आपल्या. extended colon to body processor URL. post. सिंची गरज नाही. request.files. ठीक आहे, इथे येतोय इमेज, तर येते इमेजला. मग नंतर आपण काय करतो, ठीक आहे, आपण इमेजला काय केलं, सेट नाही केलं. सेट म्हणजे काय, जी बॅकएंडवरून इमेज येते, ठीक आहे ना, आपलं कुठे चुकत होतं की जी इमेज येते, इमेजला कुठेतरी स्टोअर करायला लागतं. इमेज आपण डेटाबेसमध्ये स्टोअर नाही करू शकत. ठीक आहे ना, डेटाबेसमध्ये स्टोअर केलं तर इमेज काय स्टोअर होणार, एक हे होणार, काय होणार की आपण सपोज बघितलं तर
इमेजमध्ये आपलं टेक्स्ट डेटाबेसमध्ये टेक्स्ट स्टोअर होतो, ठीक आहे ना. डेटाबेसमध्ये काय होतं, आपला टेक्स्ट स्टोअर होतो आणि आपल्याला काय स्टोअर करायची, इमेज स्टोअर करायची. मग इमेज स्टोअर करण्यासाठी आपण काय दिलंय, सपोज इथं बघितलंय URL दिली आपण, कोणती, मिडलवेअर राईट केली. कोणती मिडलवेअर राईट केली आपण, की app.use_express.statics, म्हणजे जे काही येईल, म्हणजे जे इमेज येईल ती कुठं स्टोअर होईल, पब्लिकमध्ये स्टोअर होईल. मग पब्लिकचा काय आपण फोल्डर नव्हता बनवला, ठीक आहे. मग पब्लिकचा काय बनणार, व्ह्यूमध्ये काय आपण फाईल स्टोअर करतो, व्ह्यूजमध्ये काय करतो आपण EGS फाईल स्टोअर करतो. सेम त्याच पद्धतीने आपण करतो पब्लिक फोल्डरमध्ये इमेज स्टोअर करतो. म्हणजे पब्लिक स्टोअरमध्ये इमेज स्टोअर करणार आपण, अजून आपल्या CSS राहणार, त्यात CSSच्या फाईली राहणार, ठीक आहे. यानंतर मग पब्लिक फोल्डर बनवला, याला केलं रिफ्रेश करू, ठीक आहे. आपल्याला आता काय करायची, डेटा जो काही डेटा येणार आहे तो कुठे स्टोअर करायचा आहे, पब्लिकमध्ये, म्हणजे इमेज फक्त स्टोअर करायची, टेक्स्ट बाकीचा काय करायचा आहे डेटाबेसला. मग यासाठी आपण काय राईट करतो, एक इफ देणार, इफ नाही देत आपण, एक वेअर घेतला आणि त्याला काय नाव दिलं, फाईल नेम देऊ, इक्वल टू, फाईलला आपल्याला नेम द्यायला लागेल. जेव्हा बी डेटाबेसमधून आपण जेव्हा फाईल सिलेक्ट करतो, फाईल काय असते पहिल्यांदी त्याचं नाव येतं, पण नाव काय होतं स्टोअर नाही होत, ठीक आहे. सपोज आपण फाईल सिलेक्ट केली, त्याला एक नेम दिलं काहीतरी, आणि काय केलं आपण सेव्ह केलं. आता जे हे नाव आहे, हे नाव आपण स्टोअर नाही करू शकत, ठीक आहे ना. मग आपल्याला काय करायचं, की त्या एका फाईलला नाव द्यायची. मग फाईलला नाव देण्यासाठी काय करणार, आता आपण स्टॅटिक नाव दिलं, सपोज मी इथं दिलं image.png नाव दिलं, तर सगळ्या पेजला काय होणार, एकच नाव भेटेल ना. आपल्याला काय करायचे, की जे सगळे फोटो आहेत, सगळ्या फोटोला काय झालं पाहिजे, नवीन नाव आलं पाहिजे. मग नवीन नाव येण्यासाठी आपण एक हे करणार, लॉजिक लावणार. काय लॉजिक, की प्रत्येक मिनिटाला टाइम चेंज होतो, ठीक आहे. त्या टाइमचा यूज करून आपण काय करणार, ते फाईलला नेऊन देणार. मग पहिलं काय करणार, फाईल नेम व्हेरिएबल घेतला आणि त्यात काय घेतलं, एक डेट घेऊ, डेट डॉट नाव, ठीक आहे. यानंतर प्लस घेतलं, जे काय येणार आहे पुढं, रिक्वेस्ट डॉट फाईल्स, फाईल मधलं काय घ्यायचंय, इमेज डॉट नेम, ठीक आहे. हे काय केलं आपण याने, की जे डेट मधून जे डेट आहे, त्या डेट म्हणजे करंट नाव, काय करंट, मग जे काय नाव येणार आहे त्याला काय केलं आपण फाईल नेम मध्ये अटॅच केलं. प्लसचं चिन्ह दिलं म्हणजे काय, कॉन्कॅटिनेशन झालं ना, ठीक आहे ना. मग आपण काय केलं, की त्याला कॉन्कॅटिनेशन केलं आणि त्यातलं काय नेम केलं. मग यानंतर काय करायचं आपल्याला, रिक्वेस्ट डॉट फाईलला काय, आता आपण काय केलं, नेम दिलं. नेम दिल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप काय झाली, की जे काही फोटो येणार आहे ते फोटो कुठे गेला पाहिजे, पब्लिक फोल्डरमध्ये. मग त्यासाठी आपण एक राईट करणार, काय रिक्वेस्ट डॉट फाईल्स, त्यातलं काही आपल्याला इमेज मूव्ह करायची, इमेज पाठवायची त्या अपलोड फोल्डरमध्ये. इमेज घेतलं आणि इमेजला सांगितलं मूव्ह, MOV म्हणजे मूव्ह केलं आपण तिला, ठीक आहे. आणि कुठं मूव्ह करायचंय ते सांगा, आपल्याला मूव्ह कुठं करायची, पब्लिकमध्ये. पब्लिक कॉपी केलं आणि काय मूव्ह करायचंय, की प्लस देऊन जे काही वरचं फाईल नेम आहे ते काय कर, मूव्ह कर, ठीक आहे. आउटपुट पेजला गेलो, याला केलं आपण रिफ्रेश. काय म्हणते, इमेज इज अनडिफाईन्ड प्रॉपर्टी, याला कॉपी केलं,
नंबर नाही. त्याला केलं नो डिमोन. पॅकेजचा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. पॅकेज स्टॅटिक्स